श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। ज्यांनी सकाळचा व्हिडिओ बघितला नाही जरूर जाऊन बघा। नवीन वर्षाची अत्यंत सुंदर अशी रेमेडी मी तिथे दाखवलेली आहे, सांगितलेली आहे, तर ती नक्की जाऊन बघा। ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांना पुन्हा एकदा नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। हे वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्य, आयुष्य, समृद्धी, ऐश्वर्यदायी जाओ अशी स्वामींचरणी प्रार्थना करूया। त्याचप्रमाणे या वर्षात प्रत्येकाच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे। ज्यांना मातृत्वाचे सुख हवे आहे त्यांना मातृत्व मिळू दे, ज्यांना संसाराचे सुख हवे आहे त्यांना संसार सुख मिळू दे, अर्थातच ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी मिळू दे। आणि अशा प्रकारे प्रत्येकाची छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होऊ दे। आता इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा आणि उपाय हे तर आपल्याला करायचेच आहेत, याचे पाठ आपल्याला कधीच सोडायची नाहीये। जेव्हा आपण एखादी गोष्ट निरंतर करतो, म्हणजे उपाय असू दे किंवा सेवा असू दे, जेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण कंटिन्युअसली आणतो, म्हणजे कायम करत राहतो, तेव्हा त्याचे रिझल्ट दिसल्याशिवाय राहत नाहीत। आता चुकून मी गुरुवारचा व्हिडिओ आधीच टाकला आहे, तरीही मी तुम्हाला काही सेवा देत आहे आणि काही उपाय देत आहे जे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी नवीन वर्षाच्या करायचेच आहेत। आता कोणते आहेत ते उपाय, कोणत्या आहेत त्या सेवा, चला तर मग आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघूया। त्याच्या आधी सांगते की अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारी बेलचं बटन दिसेल ते दाबा आणि खाली ऑल वर क्लिक करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। अतिशय माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपले असतात सेवा आणि उपायांवर, जे आपले ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, लॉ ऑफ अट्रॅक्शन असे अनेक विविध ज्योतिषीय उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे। उद्या आहे वर्षातील पहिला गुरुवार। हो, स्वामीमय गुरुवार आपला पहिला अगदी दुसऱ्याच दिवशी आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला काय खूप अशी उत्सुकता लागली आहे की आपण आता काय करावे। तर उद्यापासून तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार जर करायचे असतील तरी करू शकता। पौष महिना आहे म्हणून थांबू पण शकता 1 महिना आणि पुढच्या महिन्यापासून पण धरू शकता। मात्र उद्यापासून काही सेवा आपल्याला करायच्या आहेत, त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यातून कष्ट जातच नाहीयेत, काहीही केल्या माझ्या आयुष्यातून कष्ट जात नाहीयेत, तर घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे अध्याय 14वा किंवा 18वा बघा त्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये छोट्या आहे किंवा नित्यसेवेमध्ये नाहीये, त्याचं एक तर छोटं तुम्हाला ग्रंथ घ्यावा लागेल किंवा अध्याय 14 किंवा 18चे जे छोटे ग्रंथ मिळतात त्याच्या पाठीमागे घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे। घोर कष्टोद्धारण स्तोत्राच्या नावामध्येच लिहिलं आहे घोर कष्ट उद्धारण, म्हणजे घोर कष्टांचे उद्धारण करणारे हे स्तोत्र आहे। तुमच्या आयुष्यात अगदी आर्थिक पासून ते बाकी कोणत्याही प्रकारच्या विवंचना असतील, प्रापंचिक अडचणी असतील किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील, तर तुम्ही उद्यापासून तुम्हाला हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र एकदा म्हणायचे आहे। दिवसातून एकदा, सकाळ दुपार संध्याकाळ, फक्त 12 ते 12:30 या काळामध्ये म्हणायचे नाहीये, कारण हा काळ असतो तो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो। त्यामुळे 12 ते 12:30 ही वेळ सोडून दिवसभरात कधीही 5 मिनिटं वेळ काढा आणि घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणायला सुरुवात करा। सुरुवातीला म्हणायला तुम्हाला ते अवघड जाईल, कारण संस्कृत उच्चार आहेत, त्यासाठी यूट्यूबला लावून द्या आणि त्यासोबत म्हणायला शिका। एक 8 ते 15 दिवसात तुमच्या ते तोंडवळणी बसेल, म्हणजे तोंडामध्ये बसेल आणि तुमचं तुम्हाला बघून म्हणता येईल आणि हळूहळू करत तुमचे ते पाठ सुद्धा होईल। तर लक्षात ठेवा, आपल्याला उद्यापासून घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे अवश्य म्हणायचे आहे। स्वामी स्तवन ज्यांना ज्यांना जमेल, ज्यांना ज्यांना वेळ आहे, ज्यांना जे ऑफिशियल नाहीये, जे घरगुती स्त्रिया आहेत, त्यांनी वेळात वेळ काढून स्वामी स्तवन रोजच्या रोज म्हणायचे आहे। अत्यंत सुंदर असा त्याचा फायदा आहे। कुठल्याही सेवेच्या आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे असते, मग ते दररोज म्हटले तर काय होईल, खूप चांगला लाभ तुम्हाला त्याच्यामुळे होईल। स्वामी स्तवन, स्वामी अष्टक, त्याचप्रमाणे
जे छोटं गुरुचरित्र आहे बघा 9 अध्यायांचं किंवा सप्तशती गुरुचरित्र जे आहे टेंबे स्वामींचं, त्यातले रोज 3-3 अध्याय जरी तुम्ही वाचलेत त्याला कोणतेही नियम अटी नाहीत. सारामृत सोबत तुम्हाला गुरुचरित्रातले अध्याय 9 आठवड्याला 9 अध्याय तुमचे वाचून होतील, रोज एक. आणि अशा प्रकारे 9 अध्याय तुमचे अतिशय प्रत्येक आठवड्याला एक छोटं गुरुचरित्र तुमचं वाचून झाल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. कुठल्याही ग्रंथाच्या दुकानात जावा, पुस्तकांच्या दुकानामध्ये जावा आणि तिथं तुम्ही एकतर छोटे गुरुचरित्र मागा, अध्याय 9 असतात त्यामध्ये, किंवा सप्तशती गुरुचरित्र मागा आणि रोज त्यातले 3 अध्याय वाचा. त्याच्याबरोबरच सारामृत तर विसरून चालणार नाही. जीवनाचे सार आहे, अमृत आहे सारामृत, जे स्वतः स्वामींनी लिहून घेतलेले आहे. स्वामींचा, महाराजांचा त्याच्यात शब्द खरा आणि लिखित आहे, जो आपल्याला त्या काळामध्ये नेतो आणि त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देतो. म्हणून सारामृत तर सेवेमध्ये कधीच स्किप करायचं नाही, कधीच सोडून द्यायचं नाही. सारामृताचे किमान 3 आणि जास्तीत जास्त 7 अध्याय दररोज जी व्यक्ती वाचते त्याला स्वामी स्वतः प्रत्येक गोष्टीतून महाराज तारून नेतातच. म्हणून संकल्प करा उद्यापासून की मी 3 किंवा 7 अध्याय वाचीन. 3 अध्याय वाचलेत तर प्रत्येक गुरुवारपर्यंत एक पारायण होते आणि 7 अध्याय वाचलेत तर प्रत्येक 3 दिवसाला एक पारायण तुमचे पूर्ण होते. ह्याला सारामृताला कोणतेही नियम अटी पाळण्याची गरज नाही. फक्त नॉनव्हेज खाण्या अगोदर किंवा नॉनव्हेज बनवण्याच्या अगोदर तुम्हाला हे म्हणून घ्यायचं आहे. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर किंवा नॉनव्हेजला हात लावल्यानंतर सारामृत ग्रंथाला हात लावायचा नाही, जपमाळेला हात लावायचा नाही. तुम्हाला समजा वाटतंय की तुमच्या घरात आज आहे तर सकाळी लवकर उठून सेवा करून घ्या किंवा त्या दिवशी सेवा स्किप केली तरीही चालेल. रोज 11 माळी जप. बघा तुम्ही 11 माळीला तसं म्हटलं तर मोजून 15 मिनिटे सुद्धा लागत नाहीत. जर आपण श्वासानुसार श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जर श्वासानुसार जप केला तर मोजून 15 मिनिटात 11 माळी जप होतो. करण्याचा प्रयत्न करा. अगदी रात्री उशिरा जेवण वगैरे करून जरी तुम्ही जपाला बसलात, नॉनव्हेज न खाता जरी तुम्ही जपाला बसलात तरीही चालेल. सारामृत आणि जप आणि तारक मंत्र ही अशी सेवा आहे ज्या सेवेला कुठलेही नियम अटी बंधनं लागू नाहीत. अगदी बेडवर बसून, सोफ्यावर बसून सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. जास्तीत जास्त प्रयत्न हा करा की देवासमोर बसून दिवा उदबत्ती लावून व्यवस्थित तुम्ही या सेवा करताय. पण जर तुमच्या काही पायाच्या अडचणी असतील, पाठीची दुखणी असतील किंवा तुमचं लहान बाळ असेल, तुम्हाला सोफ्यात बसणं, बेडवर बसणं भाग असेल तर तुम्ही अगदी 15 मिनिटात अलाराम लावून द्या आणि त्याचप्रमाणे त्या 15 मिनिटात तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करा. जपमाळेला हात लावण्याची सुद्धा गरज नाही. सारामृताचे अध्याय सुद्धा सोफ्यात बसून, खुर्चीत बसून, कुठेही बसून, ट्रॅव्हल्समध्ये रोज तुम्ही समजा रेल्वेचा, बसचा प्रवास करताय तर त्यामध्ये बसून सुद्धा रोज 3 अध्याय, 7 अध्याय तुम्ही नक्कीच पठण करू शकता. सेवा करायचीच असेल तर मार्ग आपोआप निघतात, सेवा करायचीच नसेल तर निमित्तही आपोआप निघतात. मग आपल्याला सेवेकरी व्हायचंय का निमित्तकरी व्हायचं आहे हे आपलं आपण ठरवायचं. महाराजांनी आपल्याकडून एकच वचन घेतलं आहे की भक्ती आणि श्रद्धा सोडू नकोस, आणि आपल्यालाही तेच करायचं आहे. भक्ती कायम ठेवायची आहे आणि महाराजांवर अगदी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. महाराज उशिरा देतात पण इतकं देतात की घेणाऱ्याची झोळी कमी पडते, आणि महाराजांनी जर काढून घेतलं तर इतकं काढून घेतात की विचारात पडतो समोरचा माणूस की हे काय झालं. म्हणून महाराजांशी नेहमी प्रामाणिक राहावा. प्रामाणिक राहावाचा अर्थ सेवेमध्ये राहावा. सेवा जे कोणी करेल त्याला सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपला अजून एक चॅनल आहे सुनेत्राज लाईफस्टाईल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तेही चॅनल जाता जाता सबस्क्राईब नक्की करा. स्वामींची गाथा या चॅनलवर सुद्धा उद्या गुरुवार आहे, उद्यापासून व्हिडिओ येतील. माहीत आहे खूप मोठा गॅप पडलेला आहे, तरीही त्याच्यावर उद्यापासून स्वामी अनुभव जे माझे खूप पेंडिंग आहेत ते सांगायला आणि इतर सुद्धा सेवा सांगायला मी त्याच्यावर सुद्धा सुरुवात करणार आहे. तर या सगळ्या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. स्वामींची गाथा, इंडियन मॉम सुनेत्रा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल हे आपले 3 महत्त्वाचे चॅनल आहेत.
आणि या तिन्ही चॅनेलला तुम्ही भरभरून प्रतिसाद आणि प्रेम द्याल अशी आशा व्यक्त करते, तुमच्यावर विश्वास ठेवते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.